HM घाटमाता न्यूज। कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथील द्राक्ष बाग शेतकऱ्यांची द्राक्ष माल घेऊन तिघांकडून 49,79,000 रुपयांची फसवणूक। कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथील द्राक्ष बाग शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांनी द्राक्ष माल घेऊन तब्बल 49,79,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। याबाबत द्राक्ष बाग शेतकरी संदीप बाळासो शिंदे, वय वर्ष 36, राहणार घाटनांद्रे, तालुका कवठेमहांकाळ व अन्य 15 शेतकऱ्यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दिली आहे। दिनांक 1 फेब्रुवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान घाटनांद्रे येथील शेतकरी संदीप शिंदे यांच्याकडून महादेव बाबासो गडदे, राहणार नरसूपूर, सेलू, परभणी, हरीश कुमार बिंदेवार शहा, राहणार आझादपूर, उत्तर पश्चिम दिल्ली आणि मोहित कुमार या तिघांनी घाटनांद्रे येथील शेतकऱ्यांकडून 49,79,000 रुपये किमतीची द्राक्ष खरेदी करून त्यांना पैसे न देता चेक देऊन त्यांच्या बँक खात्यावर पुरेसे पैसे न ठेवता चेक बाउन्स होऊन सदर शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे। याबाबत वरील तिघांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलिसात दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस करीत आहेत। तर याबाबतची माहिती शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे। HM घाटमाता न्यूज।